अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती। ब्राह्मण भोजनी स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती कामना धरणी चिती। बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात। ब्राह्मण चैत्री वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी जेवण भाविक दर्शना येती धावणी। यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी। साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे। किती वर्णामे महिमान जेते अवतले परब्रह्म ते। नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले। जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होतसे। व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लव पूर्ण आनंद दिले तिये जे मन म्हणे मी इतके करण्या 2 सहस्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीते तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचने हे। बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करती बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपले करीन। बाई स्वामींशी बोले वचन हे क्रोस्त थोर कुलीन परिकर पूर्वकर्मी यालगुण ब्रह्म संबंध पीडितो। तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून। ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले। यवन स्मशाना भूमित आले यतिराज त्वरित एका नूतन खाचित जिरे छाटी टाकोनी। सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐसी चुकविले तुमच्या मनासी नित्य मानसी धरावा। शंकर राबे तया दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कपणी चढविली। मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी। ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध। झाल्या स्वामी राज्य वैद्य व्याधी पळे आपणशी। प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला। काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले। म्हणती व्याधी गेल्यानंतर रूप देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे। महाराजा आज्ञापिती गाव बाहेर आहे मारुती तेथे चुनकीची निश्चिती मठ तुम्ही बांधावा। ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात। सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुनेकेची कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली। इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत भावी भक्त नवमोऽध्याय बोडासी स्वामी राजा परमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु श्रीरस्तु।